सगळ्यांनी बघा, आपला समर कॅम्पचा हा पहिला दिवस आहे. आपण 4 क्लासचं आपण सुरू केलं आहे. सब्जेक्ट मॅथ चालू केला आहे आणि चॅप्टर आहे जॉमेट्रिकल फिगर्स. लक्ष द्या रे, जॉमेट्रिकल फिगर्स. आजची डेट आहे 2/5/2026 सॅटरडे. लक्ष द्या, आपल्याला यामध्ये आता काही फिगर्स पाहायचे आहे. पहिली फिगर्स आहे या ठिकाणी रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत, बरोबर आहे ना. आता हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. हां, ABCD रेक्टँगल. हिअर द साइड्स AB, BC, CD, AD आर द साइड्स ऑफ रेक्टँगल. करेक्ट. लक्ष द्या, AB, BC, CD आणि AD ह्या चार याच्या काय साईड आहेत. तुम्हाला कळलं का? लक्षात आलं का? 4 साईड आहेत या रेक्टँगलला. इथपर्यंत समजलं. त्यानंतर आहे वेअर 2 साइड्स मीट इज कॉल्ड. लक्ष द्या, द पॉइंट वेअर 2 साइड्स मीट इज कॉल्ड अ व्हर्टेक्स. आता 2 साइड्स ह्या जिथं मीट म्हणजे भेटतात इज कॉल्ड व्हर्टेक्स. काय म्हणतात त्याला? व्हर्टेक्स. बरोबर आहे. आता या आकृतीमध्ये बघा, पुढं माहिती दिलेली आहे. द अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर ऑफ इक्वल लेंथ. ह्या ज्या अपोजिट साईड आहेत याच्या अपोजिट ही आहे, बरोबर आहे का? आणि याच्या अपोजिट ही आहे. म्हणजे AB अपोजिट DC, DA अपोजिट CD. ह्या ज्या दोन्ही आहे एकमेकाच्या अपोजिट आहेत, ह्या इक्वल असतात फक्त. समजलं तुम्हाला? लक्षात आलं का? ह्या इक्वल आहेत, बरोबर आहे का? त्यानंतर ऑल द अँगल्स आर राईट अँगल्स. करेक्ट. ऑल द अँगल्स, दिस इज अँगल्स ABC आणि D. हा एक कसे आहेत सगळे. हा एक अँगल आहे पहिला, हा दुसरा अँगल आहे, हा एक तिसरा आहे आणि हा चौथा. हे राईट अँगल आहे. राईट अँगल कळलं तुम्हाला? 90. समजलं तुम्हाला? हा 90चा आहे. हा राईट अँगल आहे. म्हणजे चारही अँगल हे राईट अँगल आहेत. त्यानंतर बघा, आता आपण रेक्टँगलचं आपण पाहिलं. आता या ठिकाणी आपण दुसरं जे आहे ते पाहणार आहोत. या ठिकाणी स्क्वेअर. स्क्वेअर आहे की नाही, चौरस. आता स्क्वेअरचं कसं चारही बाजू सारख्या असतात, आहे ना. बघा, आता इथं माहिती दिलेली आहे. अ स्क्वेअर हॅज 4 व्हर्टाइसेस and 4 sides PM, R and S vertices of the square. लक्षात घ्या. आता या ठिकाणी या स्क्वेअरला द स्क्वेअर हॅज 4 व्हर्टाइसेस अँड 4 साईड. म्हणजे याला 4 साईड आहेत. पाहून घ्या किती साईड आहे रे. हे पाय, ही एक 1 2 3 अँड 4. किती साईड आहेत याला? 4 आहेत, आहे ना. And all the side of a square are of equal length. पहा काय फरक आहे याच्यामध्ये. आपण पाहिलं ओनली अपोजिट साईड आर इक्वल. याच्या इक्वल ही आहे, याच्या इक्वल ही आहे, बरोबर आहे ना. रेक्टँगलमध्ये अपोजिट साईड आहेत ह्याच इक्वल असतात. बट इन स्क्वेअर 4 साइड्स आर इक्वल. चारही बाजू सारख्या असतात. आलं लक्षात तुमच्या? आता फरक काय कळला तुम्हाला या आकृतीमध्ये? याच्या चारही साईड इक्वल असतात. अँड ऑल इट्स अँगल्स आर राईट अँगल्स. आणि याचे जे अँगल्स आहेत बघा, हा पहिला अँगल आहे, याला आपण यस म्हणूया किंवा PSR म्हणूया किंवा नुसतं अँगल यस म्हणूया. हा पहिला अँगल, हा इकडं दुसरा अँगल, हा इकडं तिसरा अँगल आणि हा चौथा अँगल. म्हणजे चारही अँगल याचे कसे आहेत? काय? राईट अँगल आहेत. कोणते अँगल? याचेसुद्धा चारही अँगल राईट आहेत आणि याचेसुद्धा चारही अँगल राईट आहेत. कळलं तुम्हाला? दोघांचेही फरक म्हणजे साम्य काय, सारखं काय, तर चारही अँगल सारखे आहेत. परंतु साईड मात्र याच्या अपोजिट जे आहेत त्याच फक्त इक्वल लेंथचे आहेत. आणि याच्या मात्र सर्वच्या सर्व साईड काय आहेत? सेम आहेत, सारख्या आहेत. बरोबर आहे. कसे आहेत? सारख्या आहेत. नंतर तिसरं आहे पुढचं रेक्टँगल. YRL. ही डायग्राम, ही जी आकृती आहे फिगर ही रेक्टँगलची आहे. पहा,
बघा थ्री साईड्स ऑफ ट्रायंगल. कोणत्या कोणत्या 3 साईड आहे बघा. इथं लिहिलेलं आहे YR, RL, YL. आपण बघूया आकृतीमध्ये. आता या 3 साईड्स ऑफ ट्रायंगलच्या 3 साईड आहे. कोणत्या कोणत्या आहेत? YR आणि RL, YL. ह्या 3 साईड अँगल ट्रायंगलच्या आहेत. किती साईड आहेत या ट्रायंगलला? मग सांगा, बोला, किती साईड आहेत? 3 साईड आहे. मोठ्यानं बोला जरा. किती साईड आहेत? 3. याला 3 साईड आहे. मग याला किती साईड आहेत? 4. याला किती आहेत रे मग? 4. करेक्ट. आलं तुमच्या लक्षात. आता बघा या ठिकाणी. आणि याला हे YRL व्हर्टाईल्स YRL आहे ना. अ ट्रायंगल हॅज 3 अँगल. याला सुद्धा अँगल आहेत, पण किती आहेत? 3 आहेत. हा एक अँगल, हे बघा, याला अँगल म्हणतात, बरोबर आहे ना. यानंतर हा दुसरा अँगल आहे आणि हा इथं तिसरा अँगल आहे. म्हणजे याला ट्रायंगलला किती अँगल आहेत? 3. बोलत चला तुम्ही, किती अँगल आहेत? 3. याला किती याला सुद्धा किती अँगल आहेत? 4. आणि याला किती अँगल आहेत? 4 आहे ना. आणि साईड्स किती? याला किती साईड आहेत? 4. करेक्ट. याला किती साईड आहेत? 4. म्हणजे आपल्याला माहिती तुम्हाला कळाली. आता आपले प्रश्न सोडवायचे आहेत. बघा या ठिकाणी लक्ष द्या. फिगर, कोणती फिगर आहे? पहिले मोठ्याने सांगा सगळ्यांनी. मोठ्याने सांगा. बघा रेक्टँगल लिहिलं. दुसरी जी आहे फिगर, ही कोणती आहे? स्क्वेअर. स्पेलिंग पाठ करा हे. नंतर तिसरी कोणती आहे? ट्रायंगल. म्हणजे पहिला जे आहे आपलं नेम ऑफ फिगर झालं पूर्ण. त्यानंतर खाली आहे नंबर ऑफ साईड्स. चला आता मला सांगा तुम्ही, याला किती साईड आहेत रे? रेक्टँगलला 4 आपण लिहिले. करेक्ट. चला याला स्क्वेअरला किती साईड आहेत रे? वा रे वा, शाबास. ट्रायंगलला किती साईड आहेत रे? 3. ह्या सुद्धा आपण लिहिलेल्या आहेत. आता आपण खालचा आहे नंबर ऑफ कॉर्नर्स. याला कॉर्नर्स किती आहे तुम्हाला सांग. कोण सांगते याला किती कॉर्नर्स आहेत? 4. 1 2 3 4 कॉर्नर्स. हे आपण सुद्धा इथं लिहिलेले आहेत. याला किती कॉर्नर आहेत रे? 1 2 3 4. इथे आपण 4 लिहिले. आणि याला किती कॉर्नर्स आहेत रे? 1 2 3. म्हणजे या चॅप्टरमध्ये, या लेसनमध्ये जे पहिलं आपलं आहे हे आपण हा पूर्ण काय, ऑब्झर्व द फिगर्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो. हा खाली दिलेला टेबल पूर्ण करायचा आपण पूर्ण केलेला आहे. आलं लक्षात तुमच्या? आता असाच एक टेबल या पुस्तकामध्ये आहे खाली, तो आपण पूर्ण करणार आहोत. तो आपण नंतर पूर्ण करूया. आलं लक्षात? हां. तर आता सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. सगळ्यांनी लक्ष द्या. आता या ठिकाणी आजचा भाग तुम्हाला समजला का? सगळ्यांना समजला? सगळ्यांना समजला का? काय पाहिलं बरं आपण आज? काय पाहिलं पहिलं? मोठ्याने बोला सगळ्यांनी. रेक्टँगल. नंतर काय पाहिलं आपण? स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? ट्रायंगल. काय पाहिलं? ट्रायंगल. लक्षात येईल तुमच्या? मग आता सगळ्यांनी लक्ष द्या.